जादूची कुऱ्हाड. एक रामपूर नावाचं छोटंसं गाव होतं. हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेलं. त्या गावात गणू नावाचा एक गरीब पण प्रामाणिक लाकूडतोड्या राहत होता. रोज तो जंगलात जाऊन लाकूड तोडायचा आणि ते बाजारात विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. एके दिवशी तो नदीकाठी मोठ्या झाडाचं लाकूड तोडत असताना त्याची कुऱ्हाड हातातून निसटली आणि सरळ नदीत पडली. अरे देवा, आता मी काय करू? गणू हताश होऊन बसला. ती कुऱ्हाड त्याच्या रोजच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं. इतक्यात नदीचं पाणी चमकू लागलं आणि पाण्यातून एक सुंदर देवी प्रकट झाली. ती नदीची देवता होती. ती म्हणाली, "गणू, का रे तू इतका दुःखी झालास?" गणू नम्रपणे म्हणाला, "माते, माझी कुऱ्हाड नदीत पडली. तिच्याशिवाय माझं काम होणार नाही." देवीने हसतच नदीत डुबकी मारली आणि काही क्षणांनी बाहेर आली. तिच्या हातात सोन्याची कुऱ्हाड होती. "ही तुझी कुऱ्हाड आहे का?" ती विचारते. गणू म्हणाला, "नाही माते, माझी तर साधी लोखंडाची कुऱ्हाड आहे." देवी पुन्हा नदीत शिरली आणि यावेळेस चांदीची कुऱ्हाड घेऊन आली. "ही तुझी का?" गणू म्हणाला, "नाही माते, माझी तर साधी लोखंडाची कुऱ्हाड आहे." देवी तिसऱ्यांदा पाण्यात गेली आणि आता खरी लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली. गणूच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तो म्हणाला, "हो माते, हीच माझी कुऱ्हाड आहे." देवी त्याच्या प्रामाणिकपणावर खुश झाली आणि म्हणाली, "गणू, तू खूप प्रामाणिक आहेस, म्हणून ही सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाडही तुला देत आहे. नेहमी सत्य बोल आणि मेहनत करत राहा." गणूने देवतेचे आभार मानले आणि तिन्ही कुऱ्हाडी घेऊन घरी परतला. त्या दिवसानंतर गणूचं आयुष्य बदललं, पण त्याने कधीही अहंकार केला नाही. तो गावातील सगळ्या मुलांना सांगायचा, प्रामाणिकपणाचं झाड लावलं तर सोन्याचं फळ नक्कीच मिळतं. धडा: सत्य आणि प्रामाणिकपणा नेहमी आपल्याला यश आणि आनंद देतात.